दक्ष पोलीस न्यूज, पहिले खाकी मग बाकी। स्वतःला महादेवाचा भक्त आणि अंश असल्याचं भासवून महिलांवर अत्याचार करणाऱ्या ऋषिकेश वैद्य याला पुणे पोलिसांनी अखेर अटक केली आहे। मागील 24 तासांपासून फरार असलेल्या या आरोपीला पुणे पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे ताब्यात घेतलं असून सध्या त्याची सखोल चौकशी सुरू आहे। पुणे आणि वसई परिसरात एका महिलेवर 2023 पासून वेळोवेळी अत्याचार केल्याचा आरोप ऋषिकेश वैद्यवर आहे। पीडित महिलेनं वसईतील पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली होती। त्यानंतर हा गुन्हा 0 FIR अंतर्गत पुणे शहर पोलिसांकडे वर्ग करण्यात आला। हडपसर पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला। पोलीस उपायुक्तांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी ऋषिकेश वैद्य हा सोशल मीडियाच्या माध्यमातून महिलांशी संपर्क साधत असे। आपण दैवी शक्तीचा अंश आहोत असं भासवून तो लोकांचा विश्वास संपादित करायचा आणि त्यानंतर त्यांचं शोषण करायचा। त्याला पकडण्यासाठी पुणे पोलिसांनी 4 पथकं तैनात केली होती। या पीडित महिलेची तक्रार अशी आहे की हा जो सोकॉल्ड महाराज आहे हा सोशल मीडियाच्या मार्फत याची माहिती प्राप्त झाल्यानंतर त्याच्या संपर्कात आल्यावरती 2023 मध्ये त्याने पुण्यामध्ये मांजरी या ठिकाणी सर्वप्रथम तिच्यावरती चुकीच्या पद्धतीने अत्याचार केला। तदनंतर मानसिकदृष्ट्या तिला वेगवेगळ्या पद्धतीने ब्लॅकमेल करून टॉर्चर करून तिच्या तो संपर्कात राहिला। वेगवेगळी आश्वासनं दिली गेली, वेगवेगळ्या पद्धतीच्या गोष्टी सांगण्यात आल्या आणि त्यानंतर पुन्हा एकदा वसई या ठिकाणी 2025 मध्ये पुन्हा याच सगळ्या बाबींचा गैरफायदा घेत तिच्यावरती अत्याचार करण्यात आला। या सगळ्या प्रकरणाबाबत ज्यावेळी खरोखर जाणीव झाली की अशा प्रकारच्या गोष्टी घडलेल्या आहेत त्यावेळी ही पीडित महिला ही वसईमधील पोलीस स्टेशन येथे पोहोचली आणि तिने या सगळ्या घटनेबाबत त्या ठिकाणी तक्रार नोंदवली। सदर गुन्हा हा 0 नंबरने तिथे दाखल आहे आणि तो पुणे शहर या ठिकाणी ट्रान्सफर करून पुणे शहरच्या हडपसर पोलीस स्टेशनला दाखल करण्यात आलेला आहे। आरोपीवर बलात्कार, फसवणूक आणि जादूटोणा विरोधी कायद्याअंतर्गत कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू असून या प्रकरणात आणखी कोणाचे हात गुंतलेले आहेत का याचा तपास पोलीस करीत आहेत। न्यूज ब्युरो, दक्ष पोलीस न्यूज, पालघर।